गुड मॉर्निंग मित्रांनो. रात्री आपण गेल्या वर्षी जवळपास 2025मध्ये असं म्हणायला काही हरकत नाही, कारण की आज 2026 लागलेलं आहे. त्यासाठी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आहोत आम्ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनकेसा या गावामध्ये. या ठिकाणी पेट्रोल पंपावर रात्री जवळपास 12 वाजता पोहोचलो आम्ही आणि याच ठिकाणी थांबलो, मध्ये झोपलो होतो. या ठिकाणच्या मॅनेजरने आम्हाला झोपण्यासाठी मध्ये जागा दिली, त्याबद्दल त्यांचे अगदी मनापासून आभार. तर या ठिकाणी अनकेसा या गावापासून गडचिरोली म्हणजे शिरोंच्या साईडला जात असताना भरपूर जंगल आहे. रात्री जंगलामध्ये भरपूर आम्हाला 1-2 प्राणी आढळले, मध्ये एक हरिण पण होतं. साईडलाच भाताची शेती पण आहे. तर आता आपण इथून निघूया छत्तीसगडच्या दिशेने. बघूया कुठे एखाद्या ठिकाणी थांबूया आणि त्या ठिकाणी चहा पाणी करूया, चहा वगैरे घेऊया. चलायचं का मामा? आपण आता मामांना अनुभव विचारता, म्हणजे आज 2 दिवस झाला आपण सतत या छत्तीसगडच्या सिरीजमध्ये फिरत आहे, छत्तीसगडला जाण्यासाठी प्रवासामध्ये. तर मामाला 2 दिवसाचा अनुभव कसं काय वाटला मामा, सांगा बरं तुमच्या 2 शब्दामध्ये. मित्र, आपण 2 दिवस चांगला आणि सुखाचा प्रवास झाला आणि आपण नवीन वर्षामध्ये मस्त धडधडालीच्या सर्वांना शुभेच्छा देऊन आपण हे 2 शब्द संपवितो. याच्यामधूनच करत आहोत की जेणेकरून जर्नीमधून कुठं नवीन अनुभव घेण्यासाठी. तसं तर आपण रोज अनुभव घेत असतो जीवनामध्ये, तसंच आम्ही नवीन वर्षाचा अनुभव घेण्यासाठी छत्तीसगडला जात आहे. जे की आदिवासीची परंपरा कशा प्रकारचे ते जीवन जगतात किंवा मग त्यांचं बाजारशैली हे ते बघण्यासाठी व तुम्हाला पण दाखवण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही जात आहोत. नमस्कार मित्रांनो, आम्ही रात्री बऱ्याच उशिरा आलेलो आहोत. इथं 11:30 वाजता आलेलो आहोत. तरी इथं पेट्रोल पंपाच्या मालकाने आमची बरीच व्यवस्था केलेली आहे राहण्याची. म्हणजे आम्ही बाहेर न झोपता त्याने आम्हाला मधात घेतलं. नंतर आम्ही मस्त पद्धतशीर संडास बाथरूम सगळं चांगलं व्यवस्थित सेवा दिली त्याने आम्हाला. तरी त्या पेट्रोल पंपाचे आम्ही पेट्रोल पंपावाल्याचे धन्यवाद मानतो. तर मित्रांनो, आता आपण येथून निघूया आणि आज मुक्काम आपला बहुतेक छत्तीसगडच्या जवळपास छत्तीसगडमध्येच होणार आहे. तर चला मग बघूया त्या ठिकाणी काय काय होते काय काय नाही. तर चला मग. तर मित्रांनो, आत्ताच आपण पेट्रोल पंपावर निघलो होतो. जवळपास आता रात्रीचं काही दिसत नव्हतं आम्हाला, पण सकाळी आम्ही बघितलं या ठिकाणी. हे बघू शकता आपण, खूप मोठ्या प्रकारच्या या ठिकाणी मिरची लागवड आहे. जवळपास या ठिकाणी आपल्याला हजारो हेक्टर पाठीमागे जो भाग आहे त्या सर्व ठिकाणी मिरची लागवड किंवा मग दुसऱ्या इतर फळबाग लागवड दिसत आहे. तर या ठिकाणी गडचिरोलीमध्ये मिरची बागायत भरपूर ठिकाणी आहे असं मला वाटतं, कारण की रात्रीचे येत असल्यामुळे आम्हाला काही तेवढं रात्री दिसलं नाही. पण आता तुम्ही बघू शकता की मिरची लागवड खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी या शेतकऱ्यांनी आपल्याला मिरचीबद्दल माहिती दिली होती, परंतु आमचा माईक बंद पडल्यामुळे तो आवाज रेकॉर्ड होऊ शकला नाही. या ठिकाणी बघूया आपण दूध पाकिट वगैरे आहे का, कारण की आपल्याला चहा पण करायचा आहे. या ठिकाणी सुद्धा माईकचा आवाज येत नाही तुम्हाला, कारण की माईकची चार्जिंग संपलेली असल्यामुळे माईकचा आवाज बंद झाला होता. आता आम्ही इथून दूध पाकिट घेतले व तिथून समोर निघालो चहा करण्यासाठी. तेथील रहिवासी हे जवळच्या परिसराची माहिती देत होते, परंतु आमच्या माईकमध्ये चार्जिंग संपलेली असल्यामुळे तो रेकॉर्ड होऊ शकला नाही.
लगेच आम्ही आता चहा बनवत आहोत. तरी थोडीफार पत्ती टाकूत. तिकडे चहा ठेवलेला आहे, तिकडे गुळ आहे, इकडे स्वाद पत्ती आहे, चहा पत्ती. ती पत्ती वापरत आहे आपण. एकदम देशी प्युअर गुळाचा चहा बनवत आहे आपण. चहा आता उकळलेला आहे. आता याच्यामध्ये गुळ टाकूया. गोड पाहिजे का? गोड पाहिजे का सपत? गोडच करा. नवीन वर्षाचं गोड पाहिजे. आणि विशेष म्हणजे प्युअर आम्ही आता वाट्यामध्ये त्या पिठाई मामा वाट्यात धुवा. पाणी खराब करू नका. उकळू दे चांगले. कमी वर कमीच राहू दे ना. पातळ होईल घालून टाकून. मग जाऊ दे आता. मामाश्री कस काय चहा? चहा अगदी बेस्ट चहा आहे आणि गावरानी गुळाचा आहे. तिथं लगे भुकट पाणी पिण्यापेक्षा हे आपण हाताने स्वतःच्या हाताने बनवलेला चहा. तिथं आपले साहेब आणि कांगणे साहेब सगळं आपले मित्रमंडळी सहकारी सर्वांना सहकार्य केलं. आणि चांगलं माहिती चहाचे असणारे आमचे मित्र कांगणे साहेब तसे सहकारी आहेतच आपले रामचंद्र बेली. पण तू वरून पिले का? मामा कस काय टेस्ट काय काय? उत्तम छान. हिरवी मिरची सोडा पांढरा भात. रात्रचा भात खात आहे. रात्री उरलेला खूप छान लागत आहे. मस्त टेस्टी. आणि मिरची घ्या. काय मिरची?
चहा पिल्यानंतर समोर आल्यानंतर थोडंच निमंड गाव लागलेलं आहे व निमंड गावाजवळ ही नदी जात आहे मोठीच्या मोठी, फार मोठी नदी निमंडमध्ये. तर तिथं आपण आता आंघोळ वगैरे करूया. आंघोळ झाल्यानंतर समोर महादेवाचं मंदिर आहे, दर्शन वगैरे घेऊया. खूप मोठी नदी आहे, जवळपास येथून 300 मीटरचे याचं पात्र आहे, बघू शकता. या ठिकाणी मुलं पण खेळत आहेत. आता या रोडनं जाऊ लागलो समोर. तर जाता जाता या ठिकाणी खूप मोठी अशी नदी दिसलेली आहे आपल्याला. जवळपास असं 300 ते 350 असं पात्र असेल मीटरमध्ये. आणि या ठिकाणी जी ही रेती आहे, ही रेती पाहू शकता तुम्ही. याच्यावरच आपल्या कुठं कुठं हे किंवा नरडे विकतात. आणि या ठिकाणी एवढं सुंदर असं वातावरण आहे, आम्हाला राहावलं नाही, त्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो. आता आंघोळ वगैरे करणार आणि नंतर इथून आम्ही महादेवाचं वरच महादेवाचं मंदिर पण आहे, महादेवाचं दर्शन घेणार. तर आता आंघोळ वगैरे करतो. निंबंड या गावात जे नदी आहे, पात्र आहे, तिकडे बोट उभी आहे. इकडं खूप सारं छान वातावरण आपल्याला बघायला भेटतं. पाणी खूप थंडगार आहे. यामध्ये छोट्या छोट्या मासोळ्यासुद्धा आहेत. तर आता आपण आंघोळ करूया, या निसर्गाचा पुरेपूर फायदा घेऊया आपण. खूप छान प्रकारे नदी पण आहे. या पाणी वाळू पण खूप छान आहे, गाळ येत नाही, काही नाही येणं. पाणी पण खूप थंड आहे. कसं काय दादा? एकदम मस्त वाटायला, एकदम जोरदार. गोव्याला काय गोव्याच्या वरती. घ्या मामा, पापा धुवून घ्या. काय करायचं ते, मोठीच्या मोठी नदी आहे, जेवढे पापा असतील तेवढे धुवून घ्या. किती निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखं वातावरण आहे. चला, कागणी पडेल. चला जल्दी जल्दी. पापा धुवून टाका, वाहून चले. कॉम्पिटिशन लागले आहे. जे कोणी म्हणजे हरल त्यांच्याकडे काय, जे कोणी हरल त्यांचं काय, जे मागं राहील ते कपडे सफाई. भांडे घाल. तुम्ही रिटर्न मारा जाग्यावर. एक, दोन, तीन. निसर्गाचा खूप चांगल्या प्रकारे आम्ही आनंद घेत आहे. बघू शकता इथं कोणीच नाही आणि आम्ही दोघं तिकडे पर्यटक आहोत. इथे खूप एन्जॉय करण्यासारखं ठिकाण आहे. नदीचं पात्र सुद्धा लेवलमध्ये आहे, जास्त काय खोल नाही. आणि पाणी बघू शकता. बरेच मंडळी बाहेर नेमकी गेलेली आहे. ते तिकडे बघू शकता तुम्ही. पोरं इथं कबड्डी खेळू लागले आणि खेळण्यासारखं ठिकाण पण आहे इथं छान. आमच्या संगीत मामा लाव का शॅम्पू तुमच्या मामाचा शॅम्पूचा खर्च वाचतोय, कारण की मामाच्या डोक्यात घेत नसल्यामुळे तेला ते हा मामाला तेलाचा शॅम्पूचा खूप मोठ्या प्रमाणात गंगेची बचत होती. गोव्याला झाले ते, गोव्याला झाले. टकले मामाचा घेतो. कबड्डी
कबड्डी तर आपल्या इथं सर्व आंघोळी पार पडल्या आहेत तसेच थोडा मौज मजा खेळ मस्ती झालेली आहे. तरी आपण पुढील वाटचालीत चालू देऊ. मामाने आता दुसरी बाजी मारली.